सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुम्ही मेहनत केली तर तुमची सर्व कामं वेळेवरती पूर्ण होतील. तुमच्या मुलांच्या लग्नाबद्दल आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. सरकारी कामातनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा धावपळीचा आणि व्यस्त राहील. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज तुम्ही घरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल. व्यापार करणाऱ्यांना पैशांची थोडी चणचण भासू शकते. घरातील मोठ्यांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. जर ते काही सल्ला देत असतील तर तो तुमच्या फायद्याचाच राहील. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फार फायदा होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची मदत मिळेल. तुमचं प्रेम जीवन आज चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना मान सन्मान मिळेल. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत काही मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार करत असाल तर विचारपूर्वक करा. कर्जमुक्तीचे योग दिसत आहेत. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराच्या सल्ल्यानं आर्थिक लाभ होईल आणि त्यांचं पूर्ण सहकार्य देखील मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरात पिवळ्या कपड्यात चण्याची डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नोकरीमध्ये चांगला राहील. तुम्हाला प्रमोशन आणि पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. आईच्या बाजूने देखील तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. जर तुमचा कुठलाही कायदेशीर वाद चालू असेल तर तो जवळच्या व्यक्तीच्या मदतीने सुटू शकतो. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात देखील तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी सूर्यदेवाच्या तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही गरजू लोकांना आज मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. वडिलांच्या मदतीनं तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होईल. नातेवाईकांसोबतचे मतभेद आज संपुष्टात येतील. व्यवसायामध्ये टीम वर्कनं काम केल्यानं तुमच्या समस्या लवकर सुटतील. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अजून थोडा वेळ थांबावं लागेल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार वागावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये होणारा एखादा नवीन बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. तुमच्या महिला सहकारी आणि अधिकारी तुम्हाला चांगली मदत करतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास
तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना फार फायदा होईल आणि जनतेचा पाठिंबा देखील मिळेल. घरातील जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्याची एक संधी मिळेल, परंतु तुम्हाला आळस मात्र सोडावा लागेल. मुलांच्या कामात प्रगती झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. नवीन कामांचे कायदेशीर आणि तांत्रिक पैलू नीट तपासूनच घ्या. आज तुम्हाला तुमच्या आईची सेवा करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रेम आणि नातेसंबंधांसाठी चांगला राहील. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांनी जर अजून आपल्या जोडीदाराची ओळख कुटुंबाशी करून दिली नसेल तर ती आज ते करून देऊ शकतात. कुटुंबामध्ये जर कोणाशी मतभेद असतील तर ते आज बोलून मिटतील. आज महिला मित्रांच्या मदतीनं नोकरीमध्ये लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या किंवा कुटुंबाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्हाला आज थोडी चिंता वाटू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये काही जोखीम ही घ्यावी लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा लाभ होईल. आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल आणि तुमचे सहकारी देखील तुम्हाला पाठिंबा देतील. आज तुम्ही घरातील काही गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता, परंतु तुमच्या खिशाचाही विचार करा. कमी अंतराच्या प्रवासातनं तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. जर कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागितले तर ते देऊ नका, कारण ते परत मिळण्याची शक्यता नाही. आज तुमच्या घरातील एखादी महत्त्वाची वस्तू खराब होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या सुखसोयींमध्ये अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीदाराच्या मदतीनं तुम्हाला मानसिक शांती मिळेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक अचानक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. रोजंदारीवरती काम करणाऱ्यांसाठी आज पैशांची समस्या निर्माण होऊ शकते. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी आज दूर होतील आणि उच्च शिक्षणाचा मार्ग देखील मोकळा होईल. आज राजकारणामध्ये भाग घेण्याचे योग आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्धकांना देखील तुम्ही मागे टाकाल, परंतु आज तुम्हाला तुमच्या उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आज काही पैसे दानधर्मावरती देखील खर्च होऊ शकतात. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या मित्राला भेटण्याचा विचार करत असाल तर ते आज शक्य होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि आईच्या बाजूनेही तुम्हाला मान मिळेल. जर तुम्ही आज नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. आज मुलांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात देखील तुम्हाला चांगला नफा होण्याची शक्यता आहे आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतनं तुम्हाला फायदाही होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये काही शत्रू गॉसिप करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.